याच्यात गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करायची गरज आहे. आता असं काय घडलं गेल्या 1 वर्षात? लोकांनी त्यांना जर दीर्घकाळ गुंतवायचं असेल ना, तरच घ्यायचं. हा सट्ट्यासारखा जो वदघट होतीये, ती आपल्याकरताची नाहीये. वजनामध्ये सगळ्या सराफांची विक्री घटलेली आहे. महागाई एवढी खरंच वाढली आहे. कुठल्या एका फॅक्टरवर जग चालत नाही. नक्की चांदी त्यांनी किती घेतली? सोनं आणि चांदी जर घ्यायची असेल ना, तर ते आणि असं काही झालेलं नाही गेल्या 1 वर्षात अचानकपणे. या 2 धातूंकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. ऋण काढून सण करू नका. डर के आगे जीत है. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही सोन्या चांदीची जी दरवाढ आहे ती लक्षात घेतली असेल. कशा पद्धतीनं दर वाढत गेलेले आहेत. म्हणजे बघा, आता आपण जानेवारीमध्ये आणि गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2025 मध्ये हा दर किती होता सोन्याला? तर तो होता 80-90 हजार रुपये आणि आत्ता आहे तो 1,40,000च्या घरामध्ये. थोडंसं फ्लक्च्युएशन होत आहे, पण ते फार नाही आहे. म्हणजे एखाद्या दिवशी तुम्हाला 3,000-4,000 भाव कमी झालेलीची बातमी ऐकायला, वाचायला मिळत असेल. परंतु दुसऱ्या-तिसऱ्या दिवसाच ती परत भाव त्याचे दर जे आहेत ते पूर्ववत होतात. इव्हन त्याच्यापेक्षा अजून 500-1000 रुपये वाढलेले आपल्याला दिसतात. तर ही परिस्थिती काय आहे नेमकी आपण समजून घेतली पाहिजे. 2 गोष्टी तिथं महत्त्वाच्या, की सोन्याकडं आणि चांदीकडं आपण जसं म्हणजे आपल्याकडं अलंकार किंवा आपले जे दागिने असतात, म्हणजे लग्नसराई असेल, एखादा समारंभ असेल, आपण घरामध्ये दागिने घेतो महिलांसाठी किंवा पुरुषांना सुद्धा अनेक सोन्याच्या चेन वगैरे असे सगळे दागिने, अंगठी असते. पण हा एक भाग झाला. परंतु दुसरी एक गोष्ट आहे, गुंतवणूक म्हणून सुद्धा सोन्याकडं, चांदीकडं बघतो आपण. तर ह्या 2 गोष्टींच्या संदर्भात आपल्याला समजून घ्यायचं आहे. परिस्थिती काय आहे? कशामुळे हे होतंय? किती दिवस होणार आहे? मग भाव खरंच वाढत जातील का ते जागेवर राहतील का कोसळतील? समजून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला गुंतवणूक करायची किंवा दागिने खरेदी करायचे आणि एकूणच ह्या सगळ्या भाववाढीमुळं नेमकं मार्केटवर त्याचा काय परिणाम झालाय हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे. माझ्यासोबत या सगळ्या सोने-चांदी बाजाराचे जे तज्ञ आहेत, मार्केट तज्ञ, अमित मोडक साहेब ते आपल्या सोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. नेमकी ही परिस्थिती, आजचा भाव जी-एस-टीसह 1,42,000 आसपास आहे. तर हे हे जे आहे, ते म्हणजे आता कधी मागच्या आठवड्यात ते एकदम कोसळल्याची बातमी होती. म्हणजे बातमी कधी-कधी शब्दांमध्ये सांगायला कोसळले, पण ते अगदी 2,000-3,000 रुपये कमी झालेले असतात. म्हणजे जी एवढंसं कोसळत नाही. जेवढा जी लागत असतो, त्यापेक्षा ते कमी कोसळणं असतं. तर नेमकं हे काय चालू आहे नेमकं लोकांना का समजेल का? एकतर या सगळ्या ज्या भाव वाढतायत सोन्याचे किंवा चांदीचे, त्याच्यामध्ये फंडामेंटल्स 10-20%च उरलेत. 70-80% हे फोमो झालाय, फोबिया झालाय आणि डर के आगे जीत है, तर नक्कीच आहे. म्हणजे ज्यांच्याकडे साठा होता, ते जे विकत असतील, तर लोकांची डर आहे. तर त्याच्यासमोर ह्यांची जीत आहे. तर मला थोडंसं कुठेतरी असं वाटतं, की ह्याच्यात गुंतवणूक करताना 10 वेळा विचार करायची गरज आहे. कारण शेवटी बबल किंवा बलून निर्माण होणं हे चांगलं नसतं. आणि मी हे का असं म्हणतोय बबल किंवा बलून निर्माण होणं चांगलं नसतं? तर एक सोन्याला काहीतरी रिलेशन सांगितली गेली होती पुराण काळापासून किंवा परंपरागत काळापासून, की ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात सोनं वाढतं. ज्या प्रमाणामध्ये अनिश्चितता निर्माण होते त्या प्रमाणात सोनं वाढतं. ज्या प्रमाणामध्ये मंदीचीच परिस्थिती निर्माण होते त्या प्रमाणामध्ये सोनं वाढू शकतं. आता असं काय घडलं गेल्या 1 वर्षात? ऑल ऑफ सडन अशी इनइक्वालिटी कुठली आली? हां, म्हणजे एक मुद्दा तुम्ही जो आत्ता बोलले, की जसं महागाईचा निर्देशांक वाढतो, तसं सोनं किंवा चांदीमध्ये वाढ होते. आपण नेहमी तेच कारण लक्षात घेतलं. इकॉनॉमिक्सचा एक रूल म्हणून आपण हां, बघतो त्याच्याकडे. पण हे आत्ताचे रेट बघता म्हणजे गेल्या वर्षी तो 80-90 हजार होता याच महिन्यात आणि तो आज सडनली म्हणजे 1,40,000च्या घरात. हे काय महागाई इतकी अशी वाढली आहे महागाई? आता जून-जुलैत तो ₹1,00,000 होता. पहिल्यांदा टच झाला होता जूनमध्ये.
आणि आज आपण जानेवारीमध्ये बसलोय. म्हणजे केवळ 7 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये ₹25,000 वाढावं. महागाई एवढी खरंच वाढली आहे. ₹10 चा गहू ₹14.5 झालाय का किलो? 45% गहू वाढलाय का? पेट्रोल वाढलंय का? डिझेल वाढलंय का? कुठली वस्तू 45% नी वाढली आहे? का चलनाचे मूल्य कमी झालंय? आपला 89, 88, ₹89 असलेला जो रुपया होता डॉलर प्रति डॉलर, तो 45% नी घसरलाय का? नाही ना. मग ही साठेबाजी असू शकते? नाही, साठेबाजी ह्याच्यात होऊच शकत नाही. कारण साठेबाजी करायला इतकं स्वस्त नाही, की गहू मी एक 25 टन घेतला आणि गोडाऊनमध्ये लपवून ठेवला, तर मला त्यातली इन्व्हेस्टमेंट खूप कमी असते. यात इन्व्हेस्टमेंट ह्यूज आहे. त्यामुळे असं कोणी साठेबाजी म्हणून करणार नाही. कारण शेवटी या मार्केट जी आहेत, फायनान्शियल मार्केट जी आहेत, त्याच्यामध्ये आर-ओ-आय म्हणतात, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. उद्या मी साठेबाजी करतोय, मी एक ₹1.5 कोटी भरून 1 किलोचं सोनं गोडाऊनमध्ये नेऊन ठेवतोय आणि मला वर्षाला समजा मिनिमम 12% आर-ओ-आय त्याच्यावरती एक्स्पेक्टेड असेल, तर 12% आर-ओ-आय म्हटलं तर साधारणपणे 1.5 कोटी वरती 12% म्हटलं तर 18,00,000 व्याज यायला पाहिजे. 1 वर्षभरात जर तो 1,50,00,000चा 1,68,00,000 झाला नाही, तर ही साठेबाजी माझी काही उपयोगाची नाही ना, म्हणजे ती काही रिटर्न्स देणारी ठरली नाही. त्यामुळे साठेबाजी म्हणून कोणी करत नाहीये. पण कुठेतरी म्हणजे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, जेन्युइन बायर ह्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी स्पेक्युलेटिव्ह एलिमेंट याच्यामध्ये आल्यासारखं आता मला जाणवायला लागलंय, की कुठेतरी स्पेक्युलेटिव्ह एलिमेंट आलंय. कुणीतरी ह्याच्यामध्ये काहीतरी गॉसिपिंग क्रिएट करतंय किंवा हाइप करतंय आणि लोकांना घोड्यावर चढवतंय आणि पळा-पळा म्हणतंय आणि लोकं पळतायत. तर अशा प्रकारे काहीतरी होतं. कारण की मी खूप दिवसापासून आता या बाजारामध्ये अभ्यास करतोय. 2004 पासून तर माझा या बाजाराचा अभ्यास आहे. आज 20 वर्ष झाली. कधीच असं बघितलं नाही, की रात्री झोपतानाच्या पेक्षा उद्या सकाळी उठताना कुठेतरी ₹4,000 नी भाव जास्त असतो किंवा रात्री झोपतानापेक्षा सकाळी उठताना $100 प्रति औंसनी भाव वाढलेला असतो आणि असं एक दिवस नाही घडत ना. असं एखाद्या दिवशी घडलं तरी मी समजू शकेन, की काहीतरी कुठेतरी अमेरिकेने अणुबॉम्बच टाकला किंवा कुठेतरी जाऊन त्या मुरडोला अटक केली आणि मग तो स्पाइक आला एक भीतीपोटी आणि मग तो सेटल झाला. असं रोज जर घडत असेल, की रात्री झोपतानाच्या भावापेक्षा दुसऱ्या दिवशी सकाळी उठताना $70 वरती, $40 वरती, $50 वरती, एकेका आठवड्यात $200-200नी प्रति अंश भाव वाढतोय. एकेका आठवड्यामध्ये ₹10,000 प्रति 10 ग्रॅमला भाव वाढतोय. तर याच्यामध्ये वास्तविकता किंवा गुंतवणुकीचं प्रमाण किंवा वास्तववादी जेन्युइन इन्व्हेस्टर किंवा जेन्युइन बायर याच्या पलीकडे जाऊन काहीतरी एलिमेंट काम करतायत असं मला वाटतंय. मग त्याच्यामध्ये मोठ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात. अमेरिकन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन रुथलेस असतात. त्यांना काही कोणाशी घेणं-देणं नसतं, की आपण हे जे काय चक्री चालवतोय, त्यांनी उद्या जर ही चक्री थांबली तर अनेक लोकं तोंडावर पडतील. तर त्यांच्या अर्थव्यवस्था बिघडतील, त्यांचे घरदार बिघडतील. त्यांना फक्त त्यांच्या नफ्याशी मतलब असतो. त्यामुळे अशा कुठल्या एलिमेंट्स आहेत का, की जे बाजारामध्ये एंटर झालेत? कारण चांदीच्या बाबतीत आपण जर सोन्याच्या बरोबर बघितलं, तर चांदी 1 वर्षभरापूर्वी कुठेतरी ₹70,000-80,000 होती किलोला असं म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे. ₹1,00,000 किलोला असेल कारण मागल्या दिवाळीचाच भाव होता ₹90,000 म्हणजे आता साधारण 14 महिने झाली मागली दिवाळी होऊन. ही दिवाळी होऊन 2 महिने झाले. तर तेव्हा 90,000 भाव होता. आज 2,70,000 300 200% ॲप्रिसिएशन म्हणजे 100% मूळ मुद्दल त्याच्यावर 200% ॲप्रिसिएशन एका वर्षात कुठे मिळतं का हो हे? हे फक्त लॉटरीच्या तिकिटात मिळू शकतं, की मी ₹2 लॉटरीचं तिकीट काढलं आणि मला त्याला ₹16 लागले. लाभलक्ष्मीला काही वर्षांपूर्वी असं 8 पट वगैरे बक्षीस मिळायचं. म्हणजे ₹2 गुंतवणुकीवर ₹16 एका दिवसात. मग हे काय ही मौल्यवान धातू आहे, याला रिस्पेक्ट आहे. त्याला रिस्पेक्टनीच त्याच्यात मूव्हमेंट होणं गरजेचं आहे आणि असं काही झालेलं नाही गेल्या एका वर्षात अचानकपणे, की इतका चांदीचा तुटवडा निर्माण व्हावा, की एलन मस्क आला आणि त्यांनी जहाजं भरूनच्या भरून शेकडो टन चांदी अमेरिकेत नेऊन कुठेतरी डंप करून ठेवली. चीनची कुठलीतरी BYD कंपनी आली आणि तिने काहीतरी एक 500 जहाजं भरून चांदी नेली आणि चीनमध्ये दाबून टाकली. सॅमसंग कोरियाचा आला आणि त्यांनी कुठेतरी 1000 जहाजं चांदी घेतली आणि ती कुठेतरी नेऊन डंप करून ठेवली किंवा सगळा जो काय मार्केटमध्ये अवेलेबल स्टॉक होता, तो सक केला गेलाय. नाही, पण कुठेतरी मग याच्यामध्ये हेतू आपलं काय असावा? कुठेतरी आपलं ते कचरा उचलण्याचं मशीन जसं फट-फट, फट-फट, फट-फट कचरा उचलत जातं, तसं ह्यांच्या मशीननी सगळी चांदी उचलून नेली. हां, याच्याबद्दल लोकं म्हणतात असं. माझा अजून त्याच्यावर विश्वास एवढ्याकरता नाही,
की मी माझ्या मित्रमंडळींमध्ये जे पोस्ट करत असतो त्यात म्हणतो, की सोशल मीडियाची जी युनिव्हर्सिटी आहे ना हं. किंवा सोशल मीडियाचा जो एक सगळा कारभार आहे, त्याच्यामध्ये लोकं म्हणतायत, की Samsungनी अशा प्रकारची बॅटरी बनवायचं ठरवलंय. त्याच्यामध्ये लोकं म्हणतायत, की BYDनी अमुक. स्वतः Samsung आणि BYD काहीच म्हणत नाहीये. स्वतः Samsung आणि BYD काही म्हणत नाही. याचं कारण मी पुढे जाऊन सांगतो. उद्या Samsungनी खरंच जरी तसं करायचं ठरवलं असलं, की प्रत्येक बॅटरीमध्ये 1 किलो चांदी वापरायची, जेणेकरून ती बॅटरी 9 मिनिटामध्ये चार्ज होईल आणि त्याच्यामध्ये 500 किलोमीटर कार धावेल. हे सगळं सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतली आकडेवारी सांगतोय मी. माझी ही आकडेवारी नाही. मी कुठलीही जबाबदारी या आकडेवारीकरता घेत नाही. मी या आकडेवारीला मानत नाही. म्हणजे श्रोत्यांनी लक्षात ठेवा, ही माझी आकडेवारी नाही. तर Samsungनी जेव्हा 1 किलो चांदीचं गणित केलं असेल, की बॅटरी बनवण्याकरता 1 किलो चांदी लागणार आहे. रिसर्च आहे. 2-3 वर्षापासून ते करत असणार. तेव्हा चांदी होती 40 आणि ₹50,000 किलो. आज ₹3,00,000 किलो झाल्यावर सुद्धा Samsung तोच फॉर्म्युला वापरणार आहे का? हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जे रॉ मटेरियल मला वापरायचं आहे, त्याची एक काहीतरी प्राइस मी कन्सिडर केली असेल ना रिसर्च करताना आणि त्याला एक नॉर्मल इन्फ्लेशन धरलं असेल, की दरवर्षी बाबा साधारणपणे इन्फ्लेशन 10-12% होतं, तर हे 15% वाढेल दरवर्षी. तर 3 वर्षात म्हणजे त्यांनी आत्ता समजा 50,000ला रिसर्च चालू केला असेल आणि 3 वर्षांनी आज जर असेल, तर 45% 50,000 म्हणजे 75,000 ते 80,000 त्यांच्या डोक्यामध्ये भाव असेल, बॅटरीचं कॉस्टिंग करताना. आज 3,00,000च्या भावामध्ये 1 किलो चांदी वापरून 9 मिनिटात चार्ज होणारी बॅटरी अगदी त्यांनी तयार केली. तर ती 3,00,000ची बॅटरी ते कुठेतरी 7-8 लाखाला विकतील कारण ते काही चॅरिटी करायला बसले. तर 7-8 लाखाची बॅटरी घेऊन उद्या गराडे साहेब त्यांची चार्ज करतील का कार? का ते म्हणतील चालेल मला अर्धा तास पण ती 2 लाखवाली बॅटरी मला चालेल. शेवटी हाही विचार करण्याची गोष्ट आहे. काळकावेगावरती सगळं जग चालतं. कुठल्याही एका फॅक्टरवर जग चालत नाही. फक्त मला घाई आहे म्हणून जग चालत नाही. घाई ही टोटल आपल्या अर्थव्यवस्थेत किंवा आपल्या जीवनाच्या व्यवस्थेमध्ये ही 2 ते 3% काम करत असते. दॅट इज अ एक्सेप्शनल, की मला आत्ता बाय हुक ऑर क्रूक अमक्या ठिकाणी पोहोचायचंय आणि मग माझी बॅटरी चार्ज नाहीये. तर चालेल मला ते 9,00,000 बॅटरीवरती चार्ज केलं तरी. पण मी माझी स्वतःची घेणार नाही. 9,00,000ची बॅटरी लावून जो भाड्याने देत असेल ते चार्जिंग स्टेशन, तो नॉर्मलपेक्षा 10 पट जर चार्जिंगला चार्ज करत असेल, तर मी त्या एका वेळेपुरता ते ॲक्सेप्ट करीन, की 10 पट किंमत दिली, चार्ज केली. मला कुठेतरी अर्जंटली जायचं होतं गेलो. अर्जन्सी आणि एवढी घाई, ती 9 मिनिटाची घाई काही आयुष्यभराची नसते. ती 2-3%च वेळेकरता असते. त्यामुळे त्याच्याकरता लोकं किती किंमत मोडणार, हे विचार करण्याची नाही, नाही. गोष्ट पण आहे. मला मला हेच विचारायचं आहे, की आता हे जे सगळं चालू आहे, मग हेतुपुरस्सर कोण कोण करू शकत आहे? कारण तुमचा एवढा वर्षाचा अभ्यास आहे. म्हणजे जेव्हा ₹75,000 चांदी झाली होती 2011-12 साली. म्हणजे डॉलरमध्ये त्याची किंमत $50 प्रति औंस गेली होती. पण तेव्हा रुपया 40 पैसे आपला ₹40 डॉलर होता. त्यामुळे त्याचा परिणाम जास्त नव्हता. फक्त चांदीच्या किमतीचा होता. त्यावेळेला अशी एक हूल उठवली होती लोकांनी, की एक कोणतरी मोठा गुंतवणूकदार आहे. त्यांनी लंडनमधून चांदी जहाजावरती लोड केली आहे. परत मी Samsung आणि BYDचं सांगितलं तसं, तो गुंतवणूकदार काहीच म्हणत नव्हता. लोकांची आणि त्यांनी आता ती सगळी चांदी हाँगकाँगच्या व्हॉल्टमध्ये शिफ्ट केली आहे. म्हणजे आता ती त्यांच्या सिस्टममधून काढून घेतली असेल आणि हाँगकाँगच्या व्हॉल्टमध्ये टाकणार असेल, तर ती अनेक वर्ष आता परत बाजारात येणार नाही. मग आता हा भाव असाच टिकून राहील आणि तो भाव कोसळला. तुम्ही पण त्याला साक्षीदार आहात, की $50चा भाव $12-13 पर्यंत खाली आला. नंतरच्या 3-4 वर्षामध्ये. आजपर्यंत तो गुंतवणूकदार जो कोण होता तो सापडला. नाही, नाही. त्याची नावं-बिवं सगळी आहेत सोशल मीडियावर. पण त्यांनी त्याच्या भाषणात कुठेच सांगितलं नाही, मी चांदी खरेदी केली आहे म्हणून. आज जे काही एक कुठलंतरी ते रिच डॅड, पुअर डॅड वगैरे, वगैरे, वगैरेचं पुस्तक आहे. त्याचा लेखक काहीतरी सांगत सुटलाय, चांदी अशी वाढेल, तशी वाढेल. नक्की चांदी त्यांनी किती घेतली आहे? किंवा तो आत्ताच्या भावातही चांदी घेतोय का? हे तोही बोलत नाही आणि मलाही माहिती नाही. त्यामुळे त्यांनी तर तेजी सुरू करून दिली. थांबा कुठे सांगितलेलं नाही. आणि तो आपल्या मराठीत म्हण आहे तसं करून स्पेक्टेटर म्हणून उभा आहे. पळा, पळा पुढे कोण पळे पहा. बरोबर. पण आता तुम्ही म्हणता, की गुंतवणुकीसाठीचा काही योग्य काळ नाहीये. मग लोकांना असं वाटतं, की अरे आज समजा 1,40,000च्या घरात सूट आहे. आत्ता समजा भाव तर वाढलेलेच आहेत. पण समजा आत्ता आपण घेतलं, तर पुढं पण वाढतील, मग आपला फायदा होईल.
आपली एक एक तर गाडी सुटली आता. मागं जर घेऊन ठेवलं असतं, तर कदाचित मला खूप ॲप्रिसिएशन मिळालं असतं. सेम चांदीमध्ये पण आहे. तर काही लोकांना असं वाटू शकतं, काही इन्व्हेस्टर असू शकतात. लोकांनी काय करायचं? लोकांनी त्यांना जर दीर्घकाळ गुंतवायचं असेल ना, तरच घ्यायचं. त्यांनी त्रैराशिक मांडून काम नाही करू. की जून 2025 ते डिसेंबर 2025 मध्ये चांदी 1,00,000ची 1,40,000 झाली, म्हणजे 40% 7 महिन्यात वाढली. तर पुढल्या 7 महिन्यात किती टक्के वाढेल? म्हणजे 14 चोक 56 म्हणजे 1,96,000 होईल. मग मला तेवढा फायदा मिळेल. हा विचार नका करू. सोनं आणि चांदी जर घ्यायची असेल ना, तर ते दीर्घकालीन विचार करून घ्या. ज्यांनी 75,000त चांदी घेतली आणि त्यांनी घाई दाखवली नाही ती विकण्याची किंवा एनकॅश करण्याची, त्यांना पैसे मिळाले. 75,000त चांदी घेतल्यानंतर जेव्हा ती 25,000 झाली किंवा 20,000 झाली, 16,000 झाली, तेव्हा ज्यांनी विचार केला, चला 16,000 तरी मिळतायत, ते घेऊन टाका, उद्या काही मिळतील का नाही मिळतील, तर त्यांनी पैसे घालवले. सोनं आणि चांदीचं हेच आहे, तुम्हाला दीर्घकालीन म्हणजे अतिदीर्घकालीन 25 ते 30 वर्षाच्या होरायझननी जर गुंतवायचं असेल, इट इज अ वेल्थ. इट इज नॉट अ फिक्स्ड डिपॉझिट और शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट. फिक्स्ड डिपॉझिट 3 वर्षाकरता केली, व्याजासकट परत घेतलं. शेअर मार्केटमध्ये गेलं, शेअर वाढला, विकून टाकला, दुसऱ्या शेअरच्या गाडीमध्ये बसले. अशी नाही आहे ही गुंतवणूक. ही इनहेरिट करण्याची गुंतवणूक आहे. म्हणजे मी माझ्या आईच्या बरोबर आईचं बोट धरून 1969-70 साली गुरुपुष्याला जाऊन सोनं खरेदी करायचो. तेव्हा ₹140 10 ग्रॅम सोनं होतं. आज ₹140 ला 10 ग्रॅम चांदी पण मिळत नाही. किंबहुना चांदीचा जर आज ₹2,70,000 1000 ग्रॅमचा भाव बघितला, तर ₹2,275 ग्रॅम म्हणजे ₹2,750 10 ग्रॅम चांदी झाली आहे. जी 69 साली सोनं ₹140 10 ग्रॅम होतं. तर ही जी काय मूव्हमेंट आहे ना, ही बघायची असेल तर तुम्हाला 25-30 वर्ष, 50 वर्ष गुंतून राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. ते रोज-रोज खेळण्याची गोष्टच नाहीये. हा राजधातू आहे हो. हा काही सटोडियांचा धातू नाही, हा राजधातू आहे. आपल्या हिंदू समाजामध्ये याला राजधातू म्हटलं जातं. राजधातूला एक काहीतरी स्टेटस असतं. राजधातू असा सट्ट्यासारखा वाढत किंवा घटत नाही. हा सट्ट्यासारखा जो वधघट होतीये, ती आपल्याकरताची नाहीये. आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करायचा आहे. म्हणजे आत्ता एखाद्याने गुंतवणूक केली 1,40,000 ते सोनं घडीवर धरा ₹1,00,000 पर्यंत खाली आलं, तर त्यांनी घाबरायचं नाहीये. त्यांनी विचार करायचा आहे, मी 25 वर्षाकरता घेतलंय, मी 25 वर्षांनीच याचा विचार करेन. मी आत्ता नाही विचार करणार. दर दिवशी नाही विचार करणार. काल झोपताना किती रेट होता, आज उठताना किती रेट आहे. मी हे बघतो म्हणजे माझा अभ्यास म्हणून बघतो. मी काय त्याच्यामध्ये ट्रेड करत नाही असं रात्री आणि सकाळी. हे म्हणजे शेअर मार्केटसारखं नाहीये. हां. त्यामुळे ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. हे वंशपरंपरागत ठेवण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर तुमच्या घरचं आठवत असेल, सगळ्या श्रोत्यांना आठवत असेल, तर त्यांच्या आजी-आजोबा, पणजोबा, खापर-पणजोबांपासून चालत आलेली आपल्याकडे चांदीची भांडी आहेत. वजनदार भांडी आहेत. आज त्या वजनाची आणि त्या घाटाची भांडी बनत नाही. त्यांनी तर काही आण्यामध्ये घेतली असेल अहो ती चांदी. हं. आज जी लाखात आहे, ती त्यांनी काही आण्यात घेतली असेल. त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या वंशपरंपरागत आणि दीर्घकालीन आहेत. आपल्या संस्थानांकडे जे सोनं-चांदी आहे ते काही हजार रुपयांमधलं आलेलं सोनं-चांदी आहे, जे आज करोडो रुपयांमध्ये व्हॅल्यू होते. तर त्यामुळे या 2 धातूंकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. हा ठीक आहे, चांदीला इंडस्ट्रियल यूज खूप आहे आणि त्यामुळे त्याचा थोडासा दृष्टिकोन वेगळा असला पाहिजे. 70% इंडस्ट्री आहे, 30% युटेन्सिल किंवा इन्व्हेस्टमेंट आहे. पण तरी देखील मी म्हणतो तसं, की एवढंही त्याच्यात व्हॉलॅटिलिटी होण्याचं मला तरी काही जेन्युइन कारण दिसत नाही. लोकं वेगवेगळी कारणं सांगतात. ती खाण बंद पडली, तिथे लेबर अरे हे तर चालू राहिलेल्या गोष्टी आहेत. या कायमच घडत होत्या. 10 वर्षापूर्वी घडत होत्या. मग तेव्हा नाही का तुम्हाला आठवलं? तेव्हा जस्टिफिकेशन देण्याकरता हे आठवलं नाही. आता भाव वाढल्यानंतर तुम्हाला वाटतंय, की या गोष्टींमुळे भाव वाढतोय. तर तसं नाही. या गोष्टी नॉर्मल घडतच राहत असतात. अमेरिकेचं कोणा ना कोणाशी तरी युद्ध चालूच असतं. ते आज नाहीये. कायमच चालू होतं. इस्रायलही रोजच कुठल्यातरी शेजारच्या मुस्लिम राष्ट्राशी युद्ध करतच असतं. इसिस आणि सिरिया माझ्या आठवणीप्रमाणे मी जर चुकत नसेल तर 1985-90 पासून अशांत आहेत. म्हणजे ती काही आजची अशांतता नाहीये. पॅलेस्टाईनची आजची अशांतता नाहीये. आपल्या इंदिरा गांधींच्या काळापासून तर यासर अराफात वगैरे ही मंडळी लढतातच आहेत स्वातंत्र्याकरता. त्यामुळे या अशांतता या आजच्या नाहीयेत. त्या आजच्या न्यूज तयार करणं आणि आपल्याला आपण सोशल मीडियावर असतो. 4 मिनिट्स अगो.
अमेरिकेतली बातमी. पूर्वी 24 तास ॲगो पण मिळायची नाही. आज 4 मिनिट्स ॲगोची आपण बातमी वाचतो आणि लगेच इथे आपल्या मनात अशांतता, अस्थिरता निर्माण होते. अरे बापरे! ते आणि मग म्हणून त्याचा परिणाम बाजारावर होतो. पण मला एक होली विचारायचं आहे आहे, खरं तर. होली आहे. मला खरं विचारायचं आहे, की आता म्हणजे हे जे सगळं मार्केट इतकं हललंय आणि आता ते बऱ्यापैकी स्थिर झालंय. म्हणजे हलून परत स्थिर झालंय आता सगळं. पण आता याचा परिणाम मार्केटवर कसा आहे? ग्राहक किती? म्हणजे समजा माझं म्हणजे माझ्याकडे पैसे तर तेवढे आले नाहीत. ज्या पटीनं, ज्या मी मगाशीच गतीनं सांगितलं ना, की सोनं चाळीस टक्के वाढलंय काही महागाई वाढली नाही, हां, तर ते पगार वाढले हां, नाही. तर हे आता मी माझ्याकडे समजा ₹1.5 लाख किंवा ₹2 लाख मी एकच तोळा घेणार. पूर्वी मी कदाचित 2 तोळे घेतले असते. ह्याच्यावर किती परिणाम आहे? ते पॉकेट साइज म्हणतो मी माझ्या भाषेमध्ये, की तुमचा पॉकेट साइज फिक्स आहे. ₹1,00,000 सोनं घ्यायचं हा पॉकेट साइज फिक्स आहे. त्याला अलोकेट केलंय तुम्ही तुमच्या खिशामध्ये जे पैसे आहेत, त्या खिशातल्या पैशातले ₹1,00,000 तुम्ही अलोकेट केलेत सोनं घेण्याकरता. तर 1,00,000त मिळेल तेवढं सोनं घेणार आहात तुम्ही. मग ते 10 ग्रॅम आहे, 6 ग्रॅम आहे, 5 ग्रॅम आहे, 4 ग्रॅम आहे. तर तुम्हाला त्याच्यात बजेट बसवावं लागतं. त्यामुळे मग आता 22 कॅरेट आता सरकारने तर कंपल्सरीच केलं. 24 आणि 23.5 कॅरेटचे दागिने बंद करायला लावून 22 कॅरेट. त्यामुळे लोकांचे 8% पैसे तर तसेच वाचायला लागले होते. आता लोकं स्वतःहून 22 कॅरेटच्या ऐवजी 18 कॅरेट मागतात, की मला तर दागिन्याचं एक ती चेनची लांबी 10-12 इंच तरी पाहिजे. अगदी गळ्याच्या बरोबर चेन नाही. आणि फार नाजूकही दिसायला नको. तर मग 18 कॅरेटमध्ये बनवा. तर ते कॅरेट वाईज ते रेट कमी-कमी करून ते त्यांची भूक भागवायचा प्रयत्न करतायत ग्राहक. किंवा मग लाईट वेटचे दागिने यायला लागलेत. मशीन मेड दागिने यायला लागलेत. पण हातघडाईचे दागिने करताना त्याच्यामध्ये काही लिमिटेशन असतात, की त्याला तेवढं ते बेस मिनिमम मेटल लागणारच असतं. त्यामुळे तिथे मात्र ती काटकसर होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मग आता मोहनमाळ आणि नेकलेस एकत्र खरेदी करणारा माणूस मोहनमाळ एकदा खरेदी करतोय, नेकलेस एकदा खरेदी करतोय. कारण की त्याच्याकडे दोन्ही करता पुरेसं त्याचे पॉकेट साइज नाहीये. त्याच्याकडे दर 6 महिन्यांनी पॉकेट साइज निर्माण होतो गोल्ड करता. पूर्वी तो एका वेळच्या ह्याच्यामध्ये कुठेतरी येऊन 20-25 ग्रॅम खरेदी करायचा. आता तो त्याच पॉकेट साइजमध्ये एका वेळेला येऊन 12-15 ग्रॅमची एक वस्तू एकदा घेऊन जातो. दुसऱ्या वेळेला परत येतो 12-15 ग्रॅमची एक वस्तू घेऊन जातो. तर त्यामुळे आता पॉकेट साइजनुसार वजनामध्ये सगळ्याच सराफांची विक्री घटलेली आहे. तुम्हाला जरी वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचायला मिळत असतील, की ज्वेलरी कंपनीज वाय-ओ-वाय, क्यू ओव्हर क्यू, हाल्फ इयर ओव्हर हाल्फ इयर त्यांचे टर्नओव्हर वाढले त्यामुळे. तर टर्नओव्हर वाढलेत सर. 60% किमती वाढल्या आहेत आणि 30% टर्नओव्हर वाढला याचा अर्थ 30% त्यांचं व्हॉल्यूम डिक्लाइनच झालंय. ते टर्नओव्हरच्या भाषेत बोलतायत, रुपयाच्या भाषेत बोलतायत म्हणून आपल्याला ते गोंडस चित्र दिसतंय आणि आपण अशा हां, किती इम्प्रेशनमध्ये किती ग्रॅम सोनं हां. विकलं हे नाही सांगत. आणि मग आपण अशा इम्प्रेशनमध्ये येतोय, की "अरे, मीच वेडा आहे का काय? जगात तर सगळेजण जास्तीची खरेदी करतायत. या सराफी व्यावसायिकांचे 30-30% नी टर्नओव्हर वाढलेत. म्हणजे लोकांनी जास्तीची खरेदी केली आहे का? आणि मग मीच राहून गेलो का?" असं कोणी नाही राहून गेलेलं. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पॉकेट साइजनुसार खरेदी केलेली आहे. प्रत्येकाने त्याचंच समाधान मानणं गरजेचं आहे. कारण आपल्या हिंदू समाजामध्ये आणि सुशिक्षित समाजामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, "ऋण काढून सण करू नका." ऋण काढून सण करू नका. माझीही तीच इच्छा आहे. मी जरी एका मोठ्या सराफी पिढीचा अधिकारी असलो, तरी मी कधीही कोणाला असं म्हणणार नाही, की ऋण काढून सण करा आणि त्यामुळे मी त्या पिढीमध्ये एक स्ट्रिक्टली बाळगलेलं पथ्य आहे, की कितीही बँका, कितीही फायनान्शियल एन-बी-एफ-सीज येऊन मला म्हणल्या, की तुमच्या दुकानामध्ये स्टँडी उभं करा, की दागिने खरेदी करता कर्ज मिळेल. मी म्हटलं नाही. हे सेलिब्रेशनची गोष्ट आहे. कर्जबाजारी करून मी माझ्या ग्राहकाला दागिना घेऊन तो मिरव, असं म्हणणं मला पटत नाही, माझ्या मनाला पटत नाही. किंबहुना त्याला दागिना घेताना कर्ज काढायलाच लागू नये ही माझी इच्छा आहे. कारण तो त्याचा सण आहे, त्याचा उत्साह आहे आणि त्याची खुशी आहे. त्याला कुठेतरी कर्जाची झालर नसावी अशी माझी इच्छा असते. खूप या निमित्तानं तुम्ही ही सगळी इनसाइड जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही ती फॉर द पीपलच्या प्रेक्षकांसाठी शेअर केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण वेळ दिलात. हे होते अमित मोडक. एकूणच सोने चांदी बाजाराचा अतिशय बारकाईनं अभ्यास असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आपण नियमितपणे यांना भेटत असतो आणि सोने चांदी बाजारामधल्या ज्या अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. नेमकं काय घडतंय जागतिक स्तरावरती? युद्ध काय आजच सुरू झालेत का? ते वारंवार म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून ती होत आलेली आहे. आणि जे स्पेक्युलेशन आहे, ते सुद्धा काही नवीन नाहीये. परंतु हा जो चढ-उतार आहे, हा महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे नाही. ही यातली बातमी आहे खरी तर.
त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हे कधी पण कमी जास्त किंवा हे कोसळण्याची शक्यता किंवा वाढण्यात याच्याकडे जाऊ नका. तुम्हाला जर खरंच गरज असेल तेवढेच तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करा. तीही दीर्घकालीन करा किंवा तुम्हाला जेवढे दागिने हवेत तेवढेच खरेदी करा. हा यातला खरा मतितार्थ आहे. अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ. तुम्ही आम्हाला कनेक्ट राहा. फॉर द पीपल न्यूजला आपण सबस्क्राईब करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज पुणे.